श्रावणी. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 38 भाग तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकले असतीलच. तर त्या पुढचे म्हणजेच 39 ते 42 हे भाग आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 39. पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले. देवदत्ताबरोबर चंदनगडला जावे की न जावे? वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्यच. ही गोष्ट तिच्यापाशी काढली तर ती डोक्यात राग घालून घेईल. पण देवदत्ताशी मोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराचे चिखलात ऋतून बसलेले चाक वर निघणे शक्य नाही. ही संधी अनायासे आली आहे, तिचा फायदा आपण घेतला पाहिजे असे तिने शेवटी मनाशी ठरविले. मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरिता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनातली रस्सीखेच सुरू झाली. देवदत्ताच्या स्वैरवर्तनाचे आणि बेफाम मनोवृत्तीचे वर्णन वसूच्या तोंडून आपण ऐकले आहे. साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कुणी कवटाळतं का? देवदत्ताबरोबर आपण एकटीने चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे आहे का? अनेक कुसळे तिच्या मनाला सारखी टोचीत राहिली. लिव्ह डेंजरसली हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला. पण लगेच तिच्या मनात आले, डोंगराप्रमाणे संदेशही दुरूनच साजरे दिसतात. ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला. आज मौन व्रताचा दिवस आहे वाटतं. नंदाने होकारार्थी मान हलवली. देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला. तुम्ही उत्तर सुद्धा मौनानच दिलं. आता मात्र नंदाला हसू आवरेना. ती उत्तरली, ऐकायला आले मी आज, बोलायला नाही. देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला, ऐकणाराचे 2 वर्ग असतात, कानांनी ऐकणाऱ्यांचा आणि काळजाने ऐकणाऱ्यांचा. तुम्ही कुठल्या वर्गात मोडता? नंदा चटकन म्हणाली, ते तुम्ही आधीच ठरवलंय. त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या अगत्यानं बोलवलं? गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला. बंगला सुस्थितीत ठेवलेला होता. त्याची देखभाल करणारे नोकर चाकरही तिथे होते. देवदत्त अधूनमधून एखादा दिवस या बंगल्यात काढतो हे त्यांच्याकडूनच तिला कळाले. चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडली. अनेक जुने अवशेष पाहत पाहत दोघेही पूर्वेकडल्या दरवाजापाशी आली. तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेला वृक्षवेलींचा समुद्र पसरला होता. त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोके वर काढणारा एक कळस दिसत होता. तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले. तेव्हा देवदत्त म्हणाला, ते आहे व्याघ्रेश्वराचं देऊळ. वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यातले लोक त्याला नवस बोलतात. फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या घारकड्याकडे आला. सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता, पण थंड हवेमुळं उन्ह बिलकुल जाणवत नव्हते. घारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता. तो लांब रुंद काळा कुट्ट कडा हत्तीच्या सुळ्याप्रमाणे डोंगरातून बाहेर पडल्यासारखा दिसत होता. त्या कड्यावर उभी राहून नंदा दोन्ही बाजूंना पाहू लागली. एखाद्या निद्रित राक्षसिनीप्रमाणे आ वाचून पडलेली समोरची खोल भयान दरी पाहून तिचे अंग शहारले. देवदत्ताच्या वडिलांनी याच दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली. तिने त्यांच्याकडे पाहिले. त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती. जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती. त्या सागराची भीषणता तिला सर्वस्वी अपरिचित होती. दोघे मागे येऊन एका खडकावर बसली. काही क्षण दोघेही गप्प होती. आपापल्या अंतरंगात बुडून गेली होती. मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्ष्याच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला. तुम्ही माझ्यावर रागवला आहात? नंदाने नकारार्थी मान हलवली. देवदत्त हसला. तासणीने फुगा फोडून आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा. मग तो म्हणाला, वसून तुम्हाला सांगितलेलं सारं खरं आहे.
आईचा खून करायला मी निघालो होतो, हे सत्य आहे. दारूचा प्याला हा माझा जिगरदोस्त आहे, हे खरं आहे. अगदी परवा परवापर्यंत तरी तो तसा होता. पण मी असा वेड्यासारखा वागत का गेलो, हे वसून कधी एका शब्दानं तरी मला विचारलं का? सुखदुःखांची भागीदारी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली. पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला. पण ज्याच्यामुळं मी तिला मिळाली, त्याची देवदत्त एक खोल खोल गर्तेत गाडला गेला होता. तिथून त्याला वर काढण्यासाठी ती नुसती वाकली असती. तिनं आपला हात पुढं केला असता. निदान त्या नरकात तिच्या डोळ्यातली 4 टिपं त्यांच्यावर पडली असती तर. सुस्कारा सोडून तो पुढे म्हणाला, मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता, पण तो मला मिळाला. मला व्यसनी व्हायचं नव्हतं, पण मी वाहत गेलो. वसूबरोबर मला सुखानं संसार करायचा होता, पण चारी दिशांना दूरदूर पसरलेल्या निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहतो तो उद्गारला, असं झालं असतं तर. जर आणि तर हे दैवाच्या रथाची चक्र आहेत. माझ्यासारखी माणसं त्या चाकांना बांधलेली असतात. धुळीतून खाचखळग्यांतून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असतं. तो एकदम थांबला, वळवाच्या पावसासारखा. त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली. पण पृष्ठभागावर आलेल्या देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःखद आठवणीत नाहीसा झाला. जणू नंदा, वसू, घारकडा, चंदनगड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा होऊ पाहत होता. तो काहीच बोलत नाही असे पाहून नंदाने आपुलकीने ओथंबलेल्या स्वराने प्रश्न केला, पण तुमच्यासारख्यानं हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं? देवदत्ताच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे उदास स्मित उगवले आणि मावळले. तो थंडपणाने म्हणाला, वसून मला हा प्रश्न विचारला असता तर. लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला, जर आणि तर. मनुष्य हा किती आशाभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही. ते जाऊ दे. दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कुणी दिला असेल? तुम्ही विदुषी आहात. गडकऱ्यांचं नाटक वाचलं आहेत ना तुम्ही? कुणीतरी व्यसनी मित्रानं. देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला, चूक, साफ चूक. प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं. आईनं? उंच कड्यावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडून कातर उद्गार निघाला. सख्या आईनं. नकळत तिच्या तोंडून शब्द गेले. सख्या आईनं. नकळत तिच्या तोंडून शब्द गेले. होकारार्थी मान हलवीत देवदत्त म्हणाला, सख्या आईनं ज्यांच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ 10 वर्षाचा होता. जखमी पाडसाकडं हरिणाने पाहावे तसे नंदाने देवदत्ताकडं एक दृष्टिक्षेप गेला. लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले. कुणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्यांचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली जात आहे असा तिला भास झाला. सत्याचे हे दर्शन किती अमंगळ, किती भयप्रद होते. नकळत तिच्या कंठातून एक हुंका बाहेर पडला. भाग 40. ती सुन्न होऊन बसली. मान वर करून देवदत्ताकडं पाहण्याचा धीर काही तिला होईना. जणू काही तिच्या हातूनच तो घोर अपराध घडला होता. तिला सारखे वाटत होते, देवदत्ताच्या तोंडून आपण जे ऐकले तेच एक भयंकर स्वप्न ठरेल तर किती बरे होईल. पण ते स्वप्न नाही याची क्षणाक्षणाला तिला जाणीव होत होती. घारकड्यावरून येणारा वारा अधिक थंडगार वाटू लागला होता. उन्ह मलूल झाल्यासारखे भासत होते. जणू काही नंदाच्या दुःखी मनाचे सृष्टीच्या आरशात पडलेले ते प्रतिबिंब होते. 10 वर्षांच्या पोटच्या पोराला सख्खी आई दारूचे व्यसन लावते हे शक्य आहे का? छे. नंदाला माईची आठवण झाली. लहानपणी माईने रागाच्या भरात आपल्या अंगाला हात लावला तरी नंतर माझा माझा मेलीचा रागच मोठा वाईट आहे असे ती दिवसभर घोकत राहील.
शेखर गेल्यापासून आपण अगदी वेड्यासारखं वागत होतो. पण माईला एकच चिंता होती, नंदा पहिल्यासारखी कधी हसते, कधी खेळते. आईचे मन हे असे अमृतात न्हाऊन आलेले असते. पण देवदत्ताचा अनुभव, बनावट कथा रचून आपल्या दुर्वर्तनाचा दोष तो त्या आईवर लादीत असेल का? धुळीच्या वादळात सापडलेले पान भिरभिरीत कुठेतरी जावे, तशी नंदाच्या मनाची स्थिती झाली. ती काहीच बोलत नाही. असे पाहून देवदत्ताने आवेगाने प्रश्न केला, माझी कर्मकथा तुम्हाला खरी वाटत नाही ना? तरीही नंदा काही बोललीच नाही. देवदत्त ताडकन उठला आणि म्हणाला, जगातल्या एका माणसाचा तरी विश्वास मला हवाय. त्याशिवाय जगणं बोला. अशा घुम्या राहू नका. त्याचा आवाज अधिक गोगरा होत असल्याची जाणीव नंदाच्या कानांना झाली. पण तिच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना. समोर उभ्या असलेल्या देवदत्ताची पावले एकदम दिशेनाशी झाली. भयभीत दृष्टीने तिने वर पाहिले. तो कड्याच्या टोकाकडे चालला होता. धीम्या पावलांनी, रुबाबात, सिंहासनावर बसायला निघालेल्या राजपुत्रासारखा. सारे बळ एकवटून ती त्यांच्याकडे धावली आणि त्यांचा हात घट्ट धरून ती म्हणाली, काय आरंभलंय तुम्ही हे? तो शांतपणे उत्तरला, सत्य भित्र नसतं, हे सिद्ध करून दाखवणार आहे मी तुला. त्या व्यग्र आणि व्याकुळ मनस्थितीतही त्याने पहिल्यांदाच आपल्याला उद्देशून तुला हा शब्द वापरला हे तिच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही. काळोखात पायात रुतलेल्या काट्याने विव्हळ झालेल्या स्थितीतही आभाळात लुकलुकणाऱ्या चांदणीचा दिलासा मिळावा, तसा त्या आपुलकीच्या शब्दाचा तिच्या मनावर परिणाम झाला. त्याचा हात अधिकच घट्ट धरीत ती म्हणाली, काय करणार आहात तुम्ही? तिचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करीत तो उद्गारला, सरळ खाली उडी टाकणार. मग बसेल विश्वास माझ्या बोलण्यावर? दोन्ही हातांनी त्यांचा हात घट्ट धरीत नंदा निग्रहाने म्हणाली, असलं भलतं चलतं बोलू नका. तिने त्यांच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा उग्र झाला होता. नजर कुठेतरी शून्यात लागली होती. एखाद्या वेड्यासारखा तो ओरडला, सोड, मुकाट्याने माझा हात सोड, नाहीतर माझ्याबरोबर या खालच्या दरीत तुझ्या चिंदड्या चिंदड्या होतील. बोलता बोलता तो नंदाकडं रोखून पाहू लागला. त्याच्या नजरेत निखारे फुलले होते. नंदाचे हात कापू लागले. त्याचे तळवे घामेजले. पण तिने ओठ घट्ट दाबून धरले. राखेत लपलेला आणि अग्नी स्फुल्लिंग फुलावा तसा आता तिच्या मुद्रेवर करारीपणा दिसू लागला. तिच्या हातांना जोराचा हिडसा देत देवदत्त म्हणाला, सोडणार नाहीस तू मला? ती निश्चयी स्वराने उत्तरली, नाही नाही नाही. मग आवंढा गिळून मृदू स्वराने ती म्हणाली, मीही येणार आहे तुमच्या बरोबर. कुठं? त्या दरीत, हवं तर स्वर्गात सुद्धा. स्वर्गात देवदत्ताला जागा नाही. त्याच्याबरोबर ज्याला यायचं असेल त्याला नरकातच. नंदा उत्तरली, तिथेही मी येईन, पण तुमचा हात सोडणार नाही. भाग 41. देवदत्त खाली पाहू लागला. नंदाने अशी खाली वळलेली त्याची दृष्टी केव्हाच पाहिलेली नव्हती. नेम धरलेल्या बंदुकीप्रमाणे ती दुसऱ्यावर नेहमी रोखलेली असायची. आपल्या हातातला त्याचा हात थरथरत आहे असा तिला भास झाला. त्याच्या उद्दाम मनाच्या जहरी लहरीवर आपण या क्षणापुरता तरी विजय मिळवला हे तिच्या ध्यानी आले. त्याचा हात न सोडता ती परत वळली. त्या क्षणी कुणीतरी घाईघाईने घराकड्याकडे येत आहे असे तिला दिसले. तिने झटकन देवदत्ताचा हात सोडला. ती दोघे थोडी पुढे आली. तोच गंगाराम त्यांच्याजवळ येऊन पोहोचला. मुजरा करून त्याने एक चिठ्ठी देवदत्ताच्या हातात दिली. त्याने ती वाचली. लगेच तिचे तुकडे करून त्या वाऱ्यावर फेकून दिले. दूर उडत जाणाऱ्या त्या तुकड्यांकडे पाहत तो म्हणाला, मला सवड नाही म्हणून सांग त्यांना. गंगाराम मुजरा करून निघून जाताच नंदा म्हणाली, काही घाईचं काम असेल तर? मगाच्या खडकावर येऊन बसत देवदत्त म्हणाला, दोस्त आलेत माझे गडावर, पण माझ्या कोशातल्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत.
त्याला मी काय करू? दोस्त म्हणजे दुश्मन. मजा करायला आली आहे ती मंडळी. करू देत बापडी. मग दुःख होतं ते एका गोष्टीचं. ही सारी दुतोंडी आहेत. यात 10चा आकडा असलेला नाक एक सुद्धा नाही. किंचित थांबून तो विषण्ण स्वरात उद्गारला. त्यांच्या गळ्यात गळा घालून परवापर्यंत मी जगत होतो. हा अप्रिय विषय बदलला पाहिजे. हे नंदाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. सहज चुकल्यासारखे दाखवीत ती त्याला म्हणाली, देवदत्त, तुम्ही लिहिलेली ती अश्वत्थाम्याची कहाणी माझ्या मनात सारखी घोळते. या जगात मनुष्य अगदी एकाकी असतो हे खरं आहे का? त्याला जीवाभावाचं कुणी माणूस कधी मिळणारच नाही का? आई, बाप, बहीण, भाऊ, बायको. देवदत्त उत्तरला, वडिलांच्या मायेची एकही आठवण माझ्यापाशी नाही. पुसट आठवतात. ते त्यांचे वेडे विद्रे बुवा बैरागी मला मित्र मिळाले. ते गुळाला चिटकलेले मुंगळे पाहिले असतील ना तू? नंदा, हां, एक अवघा एक अप्पाच होता. बापूंचा धाकटा मुलगा मोहन. सतार काय सुरेख वाजवीत असे तो. तो गेला आणि माझी सतार मुकी झाली. त्याच्या मायेची आठवण झाली की अजून काळजात चर्र होतं. माझे सारे दुर्गुण त्याला ठाऊक होते. तरी त्यानं माझ्यावर प्रेम केलं. जिंकलेला देवदत्त मोटारी खाली सापडत होता. त्याला वाचवायला तो गेला. बोलता बोलता देवदत्ताचा कंठ सद्गदित झाला. त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. डोळ्यात उभे राहिलेले पाणी आपल्याला दिसू नये अशी त्याची इच्छा असावी हे नंदाने ओळखले. आता परतायची गोष्ट काढावी असे नंदा मनात म्हणत होती. इतक्यात सरकार, भाईसाहेब, देवदत्त अशा हाका मागून ऐकू आल्या. दोघेही लगबगीने उठली. वळून पाहत देवदत्त म्हणाला, हे आमचे दोस्त येत आहेत. वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, देशभक्त. या दोस्तांना आता सांगून टाकतो की मला ही नवीन मैत्रीण मिळाली आहे. यापुढं तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. त्याच्या या पवित्र्याने नंदा मनात भिवून गेली. समाजाच्या काकदृष्टीची जाणीव असणारी तिच्यातील स्त्री जागी झाली. त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, असलं काही बोलू नका यावेळी. घटकाभर चला तुम्ही. त्यांच्याबरोबर गेला नाही तर ही मंडळी उद्या माझ्याविषयी नाही नाही त्या कंड्या पिकवतील. मला विलासपुरात राहणं कठीण करून टाकतील. भाग 42. देवदत्त आणि त्यांचे दोस्त यांचा पाठमोऱ्या आकृती दिसेनाशा होईपर्यंत नंदा त्यांच्याकडं पाहत उभी राहिली. मग ती मोठ्या समाधानाने खडकावर बसली. भोवताली उगवलेल्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्यांना कुरवाळू लागली. देवदत्ताबरोबर चंदनगडला जायचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनावर एक मोठे अनामिक दडपण येऊन पडले होते. तो आपल्याशी कसा वागेल, आपल्या प्रश्नांची तो सरळ उत्तरे देईल की नाही याविषयी तिला सारखी शंका वाटत होती. आता तिच्या मनावरले ते ओझे कुठल्या कुठे उडून गेले. शेवटचा पेपर टाकून परीक्षेच्या मंडपातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यासारखे तिला हलके हलके वाटू लागले. देवदत्ताच्या तोंडून कितीतरी गोष्टी तिला कळल्या. त्याच्या विचित्र वागणुकीचे रहस्य थोडेफार उलगडले. त्या सर्व दुव्यांची साखळी जुळविण्यात ती घडून गेली. वयाच्या 10व्या वर्षी सख्खी आई ज्याला दारूचे व्यसन लावते त्याचा जगावरला विश्वास उडून गेला तर त्यात नवल कसले. पित्याचे प्रेम ज्याच्या वाट्याला आले नाही, आईने एका भयानक व्यसनाचे गुलाम बनवले. अशा माणसाचे मन मायेच्या ओलाव्यासाठी, निरपेक्ष प्रेमाच्या साक्षात्कारासाठी किती आपापले असेल. समुद्राच्या भरतीसारखी सारे सारे पोटात घालणारी माया वसुताला देऊ शकली नाही. उन्हाळ्याच्या कडाक्याने तहानलेल्या जमिनीने आशाभूतपणाने आभाळाकडं पाहावे आणि वर भरलेल्या ढगांनी नुसते 4 शिंतोडे टाकावेत तशी देवदत्ताच्या मनाची स्थिती झाली आहे हे आता तिला कळून चुकलं. वसू
त्यांच्या आयुष्यात आली, पण एक सुंदर यांत्रिक बाहुली म्हणून. त्याला बाहुली नको होती. त्याच्या हृदयातली शल्ये हळूवार हाताने दूर करणारी, आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने व्यसनाच्या मगरमिटीवरून त्याला मुक्त करणारी. तू कसाही असलाही तरी माझा आहेस, या शब्दांनी त्याच्या मृतप्राय मनाला संजीवनी देणारी मैत्रीण त्याला हवी होती. आईच्या ज्या मायेला तो मुकला, ती त्याला वसूकडून हवी होती. पण स्वतःच संगमरवरी पुतळी होऊन बसलेली वसू ती द्यायला असमर्थ ठरली. नंदा देवदत्ताबरोबर आली होती. ती त्याच्या वर्तनाचा जाब विचारायला, मनामध्ये सारखी वसूची वकिली करीत. पण देवदत्ताच्या तोंडून जे विलक्षण रहस्य बाहेर पडले त्याने हे सारे पार बदलून गेले. सहानुभूतीची अधिक गरज कोणाला असेल तर ती देवदत्ताला आहे, हे आता नंदाच्या लक्षात येऊन चुकले. पहिल्या दिवशी विचित्र वाटलेले त्याचे ते बोलणे, काळोखातल्या विजेच्या चमकारांसारखे भासणारे त्यांच्या लेखनाचे तुकडे, मस्तकातल्या जखमेने अस्वस्थ होऊन भटकत राहिलेला तो एकाकी अश्वस्थामा, त्याच्या दिवाणखान्यातली ती सतार, ती बंदूक, त्या हेमिंग्वे आणि विवेकानंद यांच्या प्रतिमा, चंचलशी हितगुज करता करता तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू, हे त्याने सहज काढलेले उद्गार, या साऱ्यांची संगती तिला लागली. पश्चिमेकडे लहान मोठे ढग जमू लागले. दिवसभर चालून थकलेला सूर्य मंद पावलांनी क्षितिजाची उतरण उतरत होता. चित्रकाराने भल्या मोठ्या फलकावर निरनिराळ्या रंगाचे फटकारे मारायला सुरुवात करावी तशी पश्चिम दिशा दिसू लागली. ढगांवर भगवे, गुलाबी, सोनेरी रंग चढू लागले. समोरचे ते सुरेख रंग पाहता पाहता तिला मघाच्या देवदत्ताच्या स्पर्शाची आठवण झाली. त्या क्षणी आपले मनही असेच रंगले होते, असे तिला वाटले. ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. देवदत्त कड्याच्या टोकाकडे गेला तेव्हा आपला जीव खालीवर झाला. आपण धावत त्याला धरायला गेलो. त्याचा हात घट्ट धरला. हे सारे सहज घडले क्षणार्धात, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या बळकट हाताची ऊब आपल्याला जाणवली. त्याचा तो स्पर्श किती सुखद होता. कसलाही उन्माद नव्हता त्यात, पण आपुलकी. ती एखाद्या कारंजाप्रमाणे उचंबळून येत होती. त्या आपुलकीमुळेच इथे येईपर्यंत आपल्याला अहोजाहो म्हणणाऱ्या देवदत्ताच्या तोंडून नंदा अशी एकेरी हाक आली. पुढे तो बोलत राहिला, तोही तसाच, जणू आपल्याला तो लहानपणापासून ओळखत होता. आपण दोघे एकत्र खेळलो होतो, बरोबर शाळेत गेलो होतो. चिमण दातांनी सुरेख वास येणाऱ्या पेरूचे तुकडे काढून एकमेकांना दिले होते. त्या एका स्पर्शाने दोघांमधली परकेपणाची भिंत क्षणार्धात कोसळून पडली होती. देवदत्त एकाकी राहिला नव्हता. समोरचे सारे ढग रंगपंचमी खेळू लागले. घारकड्या पलीकडं पसरलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या समुद्रावर काळसर तरंग उठू लागले. रात्र लगबगीने पृथ्वीवर उतरत आहे आणि तिच्या आगमनाची पूर्वसूचना संध्याकाळच्या वाढत्या सावल्या देत आहेत, याची जाणीव होताच नंदा दचकली. घरी न सांगता मैत्रिणीबरोबर नाटकाला आलेल्या मुलीला रंगभूमीवरल्या अद्भुत रम्य सृष्टीत रमताना वास्तवाच्या मर्यादांचा विसर पडावा तसे तिचे झाले होते. पण नाटक संपल्यावर घरी जाताना त्या मुलीचे पाय लटपट कापू लागतात. नंदाही अशी अस्वस्थ झाली. तिचा सारा उत्साह मावळला. बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मनही काळवंडू लागले. वसूला न सांगता आपण आलो आहोत, एव्हाना आपण विलासपूरला परत जायला हवे होते. देवदत्ताचा अजून पत्ता नाही. आपल्याला परतायला उशीर होणार हे आता उघड आहे. कुठं गेली होतीस म्हणून वसू आपल्याला तिरसटपणाने विचारेल. देवदत्ताकडून जे ऐकले आहे ते लक्षात घेऊन आपण तिच्याशी बोलू लागलो तर आक्रसाळपणे ती सारा बंगला डोक्यावर घेईन. आपल्यावर नाही नाही ते आरोप करेल. बाहेरच्या काळोखापेक्षा या गोष्टीची तिला अधिक भीती वाटू लागली. छे,
देवदत्ताची वाट पाहत इथे बसण्यात अर्थ नव्हता. तिने डोळे भरून त्या भीषण दरीवर पसरलेल्या मावळल्या संधीच्या सौंदर्याचा निरोप घेतला. ती वळली. बंगला गाठण्याकरिता लगबगीने चालू लागली. वाटेतच गंगाराम तिला भेटला. परत जाण्यासाठी देवदत्ताने आपल्याला बोलावले असेल असे वाटून तिचे मन शांत झाले. काय रे, परत जायचं ना? गंगाराम अदबीने उत्तरला. इतक्यात नाही बाईसाहेब, तिने आश्चर्याने विचारले. म्हणजे सरकार परत आले नाही अजून? कुठं गेले आहेत? व्याघ्रेश्वराच्या देवळाकडं. वकील साहेब, डॉक्टर साहेब सारेच गेले आहेत. थांबलेली वेदना पुन्हा सुरू व्हावी तसे नंदाचे झाले. काही न बोलता तिने गंगारामकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत आहे असे तिला भास झाला. त्या भासाने ती अधिकच अस्वस्थ झाली. तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.